कर्नाटकात चित्रदुर्ग जिल्ह्यात हिरियूर जवळ आज पहाटे खूपच भीषण अपघात झाला। राष्ट्रीय महामार्गावर एक बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली। कंटेनर आधी रस्त्याच्या मधल्या डिवायडरला धडकला आणि लगेच समोरून येणाऱ्या बसवरती आदळला। या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 21 प्रवासी गंभीरपणे जखमी आहेत। बसमध्ये साधारण 35 पेक्षा जास्त प्रवासी होते। ही खासगी स्लीपर कोच बस बेंगळुरूहून गोकर्णकडे जात होती। कंटेनर बसला धडकल्यानंतर बसच्या डिझेल टँकमधून डिझेल गळू लागलं आणि त्यामुळे काही वेळातच बसने पेट घेतला। अपघात झाला तेव्हा अनेक प्रवासी झोपेत होते, त्यामुळे बाहेर पडायला त्यांना वेळच मिळाला नाही आणि बचाव कार्यही खूप अवघड झालं। अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाची पथकं घटनास्थळी पोहोचली। त्यांनी आग विझवली आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं। पण आग इतकी भयानक होती की बस पूर्णपणे जळून खाक झाली। स्लीपर कोच असल्याने आणि बाहेर पडायला योग्य मार्ग न मिळाल्याने अनेक प्रवासी बसमध्येच अडकून राहिले। पोलिसांनी सांगितलं की मृतांचा नेमका आकडा संपूर्ण तपास आणि ओळख प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जाहीर केला जाईल। जे प्रवासी कसबस बसमधून बाहेर पडले त्यांच्यापैकी अनेकांची अवस्था गंभीर आहे। त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। प्राथमिक तपासात हा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं समोर आलं आहे। चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रणजित यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून सखोल तपासाचे आदेश दिलेत। या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती। हरियूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अजून सुरू आहे।